मधून नाशिकमध्ये अजित पवार यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळते। तर अजित पवार यांचं स्मृतीस्थळ नाशिकमध्ये उभं राहणार आहे। नाशिक पालिकेतल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी त्यासह सर्व पक्षांकडूनच या प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि त्यानंतर आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। सिडको परिसरातील पेलिकन पार्कमध्ये स्मृतीस्थळ उभारण्याची ही मागणी आहे नाशिकमध्ये। त्यामुळे आता अजित पवार यांचं स्मृतीस्थळ उभं राहणार आहे। पालिकेतल्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे। अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी हा प्रस्ताव दिला होता। सिडको परिसरातील पेलिकन पार्कमध्ये स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी करण्यात आली होती। हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे।